वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेचा ॲक्शन प्लॅन, आयुक्तांनी केली पाहणी। ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेच्या वतीने ॲक्शन प्लॅन तयार केला असून शहरातील सिग्नल यंत्रणेचे रिडिझायनिंग तसेच चौकांचे रिडिझायनिंग आणि रिइंजिनिअरिंग करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक देखील घेण्यात आली असून वाहतूक कोंडीच्या कारणांचा देखील आढावा घेण्यात आला असल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलंय। ठाणे महापालिकेचे आयुक्त पदाचा पदभार सांभाळल्यानंतर सौरभ राव यांनी सोमवारी पहिलाच पाहणी दौरा केला असून हा पहिलाच पाहणी दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता। या पाहणी दौऱ्यामध्ये क्लस्टर योजनेचा आढावा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, स्मशानभूमी, रायलादेवी तलाव तसेच महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेचा देखील आढावा घेतला आहे। महापालिकेत सुरू असलेली विकास कामे ही दर्जात्मक होत असून या विकास कामांबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केलं आहे। शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने एक ॲक्शन प्लॅन तयार केला असून यामध्ये शहरातील सिग्नल चौकांचे रिडिझायनिंग तसेच रिइंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक देखील झाली असून या बैठकीमध्ये वाहतूक कोंडीवर अभ्यास देखील करण्यात आला असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। ठाणे शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे। या मार्गिकेचा महत्त्वाचा टप्पा सध्या घोडबंदर भागात सुरू आहे, त्यामुळे घोडबंदर पट्ट्यात विशेष करून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते। मेट्रोच्या कामाचा आढावा घेताना सर्व यंत्रणांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। मेट्रोमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिका आणि वाहतूक पोलिसांची महत्त्वाची भूमिका असते, त्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या असून योग्य समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय।